तर मित्रांनो आता पहाटेचं 5:30 वाजल्यात. मी ह्या रस्त्यावर आता एकटा चाललोय. आज महाशिवरात्र असल्यामुळं सकाळी लई लवकर उठलेलो. म्हणताना पहिला सगळं चकाचक झालो, बॅकपॅक केली आणि निघालो सरळ आडीमलयाकडे. रस्त्यावरनं जाताना तर मला कोण दिसेना झालतं आणि त्यात थंडी पण बारीक अशी वाजायला लागलेली. मग जेवढे होता होईल तेवढ्या फास्ट गेलो आडीवर. गेल्यावर तिथं गाडी आणि चपलं दिसतात तेव्हा जरा आत्म्याला शांती त्या, कारण की अंधारच असतो सगळीकडे. तर पहिला टप्पा पार करून आला. आता इथनं पुढे पायरी चढायचा दुसरा टप्पा चालू होणार. पायरी चढत्याला पण तुम्हाला जरा चांगलं दाखवा म्हणून पहिला ट्रायपॉड काढून घेतो. चालत्याला सीन जरा कॅप्चर करून घेतो. 1-2 शॉट चांगले येतात ते घेतो आणि बघता बघता पोहोचतो मंदिर जवळ. एवढ्या खालनं वरती आलतो, येताना एवढे दम लागलेले, खरं वर आल्यावर सगळं नाहीस झालं. कशाची चिंता न करता बॅग एका साईडला ठेवलो आणि सरळ गेलो मंदिरमध्ये. महाशिवरात्र असल्यामुळे भाविक भक्तांची गर्दी पण जास्त झाली. तसंच मी पण दर्शन घेतलंय आणि आलो बाहेर. तिथंच असणाऱ्या देवीचं, मारुतीरायाचं आणि इतर समाधींचं दर्शन घेतलं आणि आलो प्रसाद घ्यायला. प्रसाद घेऊन बाहेर आलो आणि बघतो तर काय शेवटच नजारा दिसायला लागलेला. म्हणताना जरा सूर्योदय बघायचं म्हणलं आणि एका जागी जाऊन निवांत बसलो. बेटे बेटे क्या करे, करना है कुछ काम, इसीलिए थोडा योगा किया और लिया प्रभू का नाम. असं एकदम लाईव्ह असं सूर्योदय बघितलो. एकदम शांत बसून सोडलो. एवढं फ्रेश वाटायला की नाही, खतरनाकच वाटायला. मला तुम्ही इथं व्हिडिओ बघितला असला तर लाईक शेअर कमेंट करा. जाता जाता भावाला फॉलो करून टाका.